झी 24 तास एक पाऊल पुढे। हे नेमकं सारं का होतंय, हे सारं मिटू शकतं का, याच्यावरचा पूर्णपणे कायमस्वरूपी काही उपाय आहे का, या संदर्भात चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत औरंगाबादहून आहेत एसपी का घडतात, त्यामागची कारणं काय आहेत, तुम्हाला काय वाटतं? आपल्याला एकंदरच या सर्व परिस्थितीचा एक पर्स्पेक्टिव्ह विचार जर करायचं म्हटलं तर लहान मुलं ही अनुकरणशील असतात। आपण बघतो, आपण लहान मुलाला शिकवतो किंवा आई बाबा जे करतात तीच लहान मुलं अनुकरण करतात। त्याच पद्धतीनं ही लहान मुलं थोडीशी मोठी झाल्यानंतर, ज्याला आपण ॲडोलेसंट एज म्हणतो, साधारण 12-13च्या पुढं 18च्या आतमध्ये, ज्यांचा आपण विषय सध्या डिस्कस करत आहोत, तर हे अनुकरणशील वयामध्ये त्यांच्यावरती ज्या गोष्टींचा भडीमार होतोय, समाजामध्ये ज्या गोष्टी घडतायत त्याचं ती मुलं अनुकरण करतायत। ते बघतायत, खून होत आहेत, मारामाऱ्या होत आहेत। त्याचबरोबर आणखी थोडंसं खोलात जाऊन जर विचार करायचं म्हटलं तर खेड्यातील लोकसंख्या शहरामध्ये शिफ्ट होत आहेत। खेड्यामध्ये जे सोशल सिक्युरिटी थोडीफार त्यांना असते, तर ती शहरामध्ये आल्यानंतर मिळत नाही। अगदी 8x10च्या छोट्याशा रूममध्ये राहावं लागणं, झोपडपट्ट्या, त्यातलं अडचणीचं राहणीमान, या वेच्यातून त्याशिवाय आणखी शहरामध्ये आल्यानंतर गरीब श्रीमंतांमध्ये असलेली प्रचंड मोठी दरी। एक जण मोठ्या मोठ्या कारगाड्यांमधून जाताना त्याला दिसतो, त्याच्याकडं रोज 2 वेळचं अन्न खाण्यासाठी नसतं। याच्यातून, या मानसिकतेतून ही मुलं गुन्हेगारीकडे वळतात। हा एक भाग आहे। दुसरा भाग आहे एक क्रेज म्हणून, जसं आपण बघितलं उच्चभ्रू समाजातील काही मुलं चोऱ्या करताना आढळत आहेत, आजोबांचा आजीचा खून करताना आढळत आहेत। तर ही मुलं क्रेज म्हणून किंवा एक जुळवून घेण्याची जी क्षमता असते परिस्थितीशी, लहान मुलांच्या मध्ये एक अनॲडजस्टमेंट टू द सराउंडिंग सिंड्रोम नावाचा एक डिसीज आहे। म्हणजे त्याला समाजाशी जुळवून घेण्यामध्ये एक अडचण होते। मग त्या अडचणीतून त्याचा समाजाशी जो संघर्ष होतो त्याचं रूपांतर एखाद्या वेळेला अशा प्रकारच्या क्राईममध्ये होतं। नक्कीच, हे कारण अतिशय महत्त्वाचं आहे। आपल्यासोबत ठाण्याहून आमचे पाहुणे आहेत, अंजली शेळके आहेत, गुन्हेगारांचं, बालगुन्हेगारांचं त्या समुपदेशन करतात आणि अशा प्रकारची गोष्टी घडून आहेत म्हणून त्या नेहमीच व्याख्यानं देत असतात। आपण जाऊया थेट ठाण्याला, आपल्यासोबत अंजली शेळके आहेत। आपलं स्वागत मॅडम या संपूर्ण चर्चेमध्ये। आपण पाहतोय बालगुन्हेगारीचा आलेख वाढतोय, तुमच्या दृष्टिकोनातून यामागची नेमकी कारणं काय आहेत, काय सांगाल? मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, हॅलो, हा बोला, या सगळ्या गोष्टीमध्ये पालक आणि मुलांचा किती एकमेकांशी कॉन्टॅक्ट आहे किंवा त्यांचं कम्युनिकेशन कसं आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे। त्याचप्रमाणे आता जे समाजामध्ये वातावरण चाललेलं आहे, सगळ्यात मोठं म्हणजे सिनेमाचा प्रभाव आज खूप आहे। त्याचा नेमकं लोकांना, मुलांना, या तरुण मुलांना कळत नाही की जे काही समाजामध्ये पिक्चरचा प्रभाव, म्हणजे जे ज्या प्रकारे आता सिनेमामध्ये फायटिंग दाखवतात, त्या सगळ्याची इतकी क्रेज आहे की आपणही खऱ्या आयुष्यामध्ये अशा घटना घडत नाहीत, पण त्यांना असं वाटतं की हे खरं घडतंय। त्याचा मग कुठेतरी प्रत्यक्ष आयुष्यामध्ये त्याचा वापर करण्याचा ते प्रयत्न करतात। ही एक आहे। आणि त्याचप्रमाणे फॅमिलीमध्ये व्हायलन्सचे प्रकार असतात, डोमेस्टिक व्हायलन्सच्या घटना घडतात। त्याच मुलांच्या घरामध्ये देखील अशा काही घटना घडत असतील, समोरच्या बरोबरीच्या पिअर ग्रुपचा प्रभाव असतो। अशी वेगवेगळी सामाजिक कारणं ह्या सगळ्याच्या मागे आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून आज तरुणाई फार गुन्हेगारीकडे वाढते आहे। नक्कीच, हे अतिशय महत्त्वाचं आहे की ज्या प्रश्नाचं उत्तर व्हायला पाहिजे होतं तेच उत्तर आज प्रश्न बनून चाललंय। समाज हे यातलं उत्तर असायला होते, पण आज हा समाजच प्रश्न बनतोय की का? नेमकी समाजाची भूमिका काय असली पाहिजे, याबद्दलचं विचार मंथन एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा प्राईम वॉच। झी 24 तास एक पाऊल पुढे।